तर का म्हणता मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. तर बा आज सकाळी उठून जातो ना, आज जायचे होतं आपल्याला रील शूट करायला. तर सर्वात आधी आपल्याला अंशुल भाऊ घ्यायला येऊन जाते ना भाई, त्याच्यासोबत गाडीवर जात होतो ना, थंडी तर एवढी लागत होती आपल्याला. मग भाई येऊन जातो आपण त्याच्या घरी, कारण भाई अंशुल भाऊले फ्रेश व्हायचं होतं. फ्रेश झाल्यावर चालला येतो आपण आपल्या जागेवर रील शूट करायला. तर सर्वात आधी आपल्याला अंशुल भाऊ दाखवून देते का आपल्याला हेवाली रील शूट करायची आहे म्हणते. मग तितक्यात येऊन जाते आपला खत्री दादा, कारण भाई खत्री भाऊ नाही तर व्हिडिओ तर बनणारच नाही आपली. खत्री भाऊ आल्यावर आम्ही चालला येतो जागा पाहिले, कारण भाई आपल्याला चांगली व्हिडिओ शूट करायची होती ना, क्वालिटी बी आपल्याला चांगली पाहिजे होती ना भाई. आपल्याला व्हिडिओ शूट करायची होती, पण साला अंशुल भाऊ कोणाची ऐकते का, चालला गेला गेटाच्या अंदर लायटर उचलून आणला तिकडून. मग भाई चेंगड वगैरे झाल्यावर खत्री भाऊ कॅमेरा सेट करत होता, पण साला अंशुल भाऊ कोणाची ऐकतच नव्हता, आणखी चेंगड करत होता. लायटर फोडायला गेला पण तो लायटर फुटलाच नाही. मग आपला खत्री भाऊ एक व्हिडिओ शूट करत होता उच्चा कॅमेरेवाली, पण साला अंशुल भाऊने त्याला काही व्हिडिओ बनवूच नाही दिली. अंशुल भाऊची चेंगड्या वगैरे होऊन जाते, मग चला आपण तयार होऊन जातो व्हिडिओ शूट साठी, कारण आपल्याला भाई आता इलेक्शन वाली एक व्हिडिओ शूट करायची होती. आपली व्हिडिओ शूट झाल्यावर आपण जातो तो आपला घरी, पण आपला शूटर कोणाची ऐकते का, साला सायकलनं चेंगड्या करत होता. येऊन जातो मग घरी नाही आलो का डायरेक्ट चालला जातो हिमांशू भाऊच्या गच्चीवर, कारण भाई आता संक्रांत येणार आहे ना, आपण पतंग ना उडून तर गोष्टच जाईल. तर मित्रांनो आजचा ते एवढ्याच, आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अगर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या.